नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2023चा इंटेलिजन्स पेपर सॉल्व करतो आहे. ठीक आहे. त्याच्यातले आपले क्वेश्चन नंबर 55 पर्यंत झाले होते है ना. टोटल म्हणजे 30 क्वेश्चन झाले. आता 20 क्वेश्चन्स आपले राहिले ते आपण आता करूया. ठीक आहे. तर त्याच्यातला 56 नंबरचा क्वेश्चन बघा. इथं 56 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय की हे बघा, इथं 56 to 60 हे सगळे क्वेश्चन एकसारखे आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की सिलेक्ट ऑड टर्म. याच्यामधून ऑड है ना, 4 ऑप्शनमधून 3 एकसारखे आहे, एक वेगळा आहे. ठीक आहे. त्याला आपल्याला शोधायचं आहे. जसं आता इथे बघा, इथं 56 नंबरचा जो क्वेश्चन आहे, इथे बघा काऊचं बुल दिलेलं आहे है ना, अपोजिट जेंडर आहे है ना, फादर मदर. ठीक आहे ना. इथं ग्रूम ब्राईड. फक्त इथं जो आहे ना हा चुकलेला आहे. थर्ड नंबरचा पीकॉकचा काय होते, सगळ्यांना माहिती असेल, पी हॅन होते. ठीक आहे ना. है ना, कॉकचा हॅन होतो, पीकॉकचा पी हॅन होते ना, है की नाही, अपोजिट जेंडर त्याचा. तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3. ठीक आहे ना. करेक्ट आन्सर म्हणजे हे तर रॉंग जरी केलं आहे मी, पण करेक्ट आन्सर तो आहे, कारण ऑड टर्म आपल्याला शोधायची आहे त्याच्यातली. ठीक आहे. तर थर्ड नंबरचा जो ऑप्शन आहे तो ऑड टर्म आहे. ठीक आहे. आता हे बघा, याच्यात पुढच्या याच्यामध्ये 57मध्ये काय दिलेलं आहे बघा. 57मध्ये हे जे दिसतंय ना, हे आपल्याला हे पूर्णच्या पूर्ण जी आहे, हे बघा, बाकी बाहेरची जी फिगर आहे ती सेम आहे का, नाही. हां, बाहेरची फिगर सेम आहे. बाहेरच्या फिगरला काही चेंज नाही झालेला आहे. ती जशीच्या तशीच आहे है ना. फक्त जी आतमधली फिगर आहे ती फिरती. ठीक आहे ना. ती एक डायरेक्शनला फिरायला लागली आहे. ठीक आहे ना. तर इथं जर आपण बघितलं तर हे जे आहे, इथं जसं बघितलं तर हे बघा, इथं पहिल्या आणि तिसऱ्याला तुम्ही कम्पेअर करा पहिले, आहे की नाही. हे बघा, हे 90 डिग्रीनी फिरली आहे है ना. आणि पुन्हा ही जी थर्ड फिगर आहे ही परत अजून 90 डिग्रीनी फिरली आहे है ना. तर मग ही पण 90 डिग्रीनी फिरायला पाहिजे होती, आहे की नाही. ही 90 डिग्रीनी फिरायला पाहिजे होती, पण तसं फिरलेलं नाही आहे. किंवा 45नी तरी फिरायला पाहिजे होती इथून है ना. परत 45 असं, पण असं काही नाही आहे. आणि समजा जरी तसं असलं, ही जर फिगर अशी बघा, ह्याला आपण असं फिरवलं, ठीक आहे ना, तर एका हिशोबाने तुम्ही बघा की हा जो स्टार आहे ना, हां, स्टार या बाजूला यायला पाहिजे होता त्याच्या. ठीक आहे ना. ह्या फिगरला जर आपण असं फिरवलं पूर्ण, तर हा जो स्टार आहे ना या बाजूला यायला पाहिजे होता, आहे की नाही. आणि ह्याच्यामध्येच फरक झाला आहे. स्टार आणि बॉक्स जो आहे ना तो इथं चेंज झालेला आहे. हे बघा, लाईनच्या है ना, इथं सगळीकडे बघा, जो ॲरो आहे है ना, ॲरोचा जो टोक आहे है ना, टोकच्या जवळ तुमचा स्टार दिलेला आहे है ना. आणि त्याच बाजूला तुमचा स्क्वेअर पण दिलेला आहे है ना. हे इथे बघा, हे स्टार आणि हे स्क्वेअर, हे स्टार आणि स्क्वेअर एकाच बाजूला दिला आहे. पण इथं जो आहे ना है ना, हा ॲरोच्या साईडला नाही आहे, वेगळ्या साईडला गेला आहे तो. तर ह्याच्यातली जी सेकंड नंबरची फिगर आहे ना ती ऑड आहे. ह्या तिन्हीपेक्षा हे जे सेकंड नंबरची फिगर जी आहे ती ऑड फिगर येते. ठीक आहे ना. थोडं लक्ष देऊन बघा, कळेल तुम्हाला. हां, चला नेक्स्ट बघा 58 नंबरचा. इथे बघा, इथं काय केलेलं आहे की जेवढे शेप्स आहेत त्याच्यामध्ये साईड किती आहेत बघा. जसं आता पहिला शेप आहे त्याच्यामध्ये साईड किती आहे ना, हा काय रेक्टेंगल आहे ना, तर हे बघा 1 2 3 4 साईड्स आहे आणि 4 पार्ट जे आहे त्याचे शेड केलेले आहेत. ठीक आहे ना. हे ट्रायंगल आहे, ट्रायंग्युलर शेप आहे. याच्यामध्ये 1 2 3 म्हणजे जेवढ्या साईड्स आहे तेवढेच शेडेड पार्ट आहे. हा जो आहे स्क्वेअर साईज आहे, तर 1 2 3 4 साईड्स आहे, 4 पार्ट त्याचे शेड केलेले आहे. ठीक आहे. तसंच इथे बघा, इथे बघा, हे कुठला आहे, हा हा बघा किती साईड्स आहे याच्यामध्ये, 1 2 3 है ना, 4 5 6 7 8. याला कुठला शेप म्हणतात हो, याला ऑक्टागॉन है ना, ऑक्टागॉन. जसं 6 असले तर हेक्झागॉन, 5 असले तर पेंटागॉन, 6 असले तर हेक्झागॉन, असे 8 साईड असेल तर ऑक्टागॉन म्हणणार याला. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, जर 8 साईड्स आहे तर हे 8 पार्ट त्याचे शेडेड असायला पाहिजे. पण शेडेड पार्ट किती आहे, 1 2 3 4 आणि 5, फक्त 5 आहे. तर ही जी फिगर आहे ही ऑड आहे. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला आता आपण पुढचा बघूया. क्वेश्चन नंबर 59 नेक्स्ट पेजवर असणार. क्वेश्चन नंबर 59मध्ये
इथे पण आपल्याला हे ते 60पर्यंत ऑड टर्म शोधायचे आहे ना. तर इथे बघा आता इथं काय तुम्हाला दिसतंय वेगळं 5668 आणि हे दिलं आहे 3932 6972. अच्छा याच्यामध्ये याच्यामध्ये काय केलेलं आहे की ह्यांना सगळ्यांना जेवढे जे नंबर्स आहेत यांची टोटल केलेली आहे. इथं बघा 5 + 6 किती होतात 11, 11 + 6 17, 17 + 8 25. याची सगळ्यांची टोटल किती येते 25. याची किती येते बघा 3 + 9 12, 12 + 3 15 + 2 17. ठीक आहे. त्याच्यानंतर याची बघा 6 + 9 15 + 2 22, 15 + 7 22 + 8 30. ठीक आहे. त्याच्यानंतर याची किती होतं 6 + 11 + 9 20, 20 + 2 22. आता इथे बघा तुम्हाला काय दिसते का हे 25 30 22 है ना इवन नंबर्स आहे. ठीक आहे. आणि इवन म्हटल्यापेक्षा अशा नंबर्स आहेत ज्याचे मोर दॅन 1 डिवायझर आहेत आहे की नाही है ना. 5चा 25 जे आहे 5ने डिवाईड होती. ठीक आहे ना. ही पण 5ने डिवाईड होती, ही 2ने डिवाईड होती आहे. ठीक आहे ना. ही नंबर फक्त एक ही जे नंबर आहे 17 है ना सेकंड नंबरचा ऑप्शन ते वेगळा आहे. ही प्राईम नंबर आहे ना. ही प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर ठीक आहे. तर हा ऑड नंबर आहे. ठीक आहे ना. बाकी हे ह्याला जे तुम्ही एकतर हे म्हणू शकता सॉरी इवन नंबर कुठे आहे ही ऑड नंबर आहे. हे कॉम्पोजिट नंबर आहेत सगळे जे आहे ना 1 3 आणि 4 हे कॉम्पोजिट नंबर आहेत. ठीक आहे ना. कॉम्पोजिट म्हणजे काय होते असे नंबर्स ज्यांचा डिवायझर जो आहे मोर दॅन 1 असेल. ठीक आहे ना. ते कॉम्पोजिट नंबर असतात आणि याचा डिवायझर एकच असतो किंवा ती स्वतः असते नंबर प्राईम नंबरचा. ठीक आहे ना. तर हे बाकीचे जे आहेत ते कॉम्पोजिट नंबर्स आहे त्यामुळे हा सेकंड नंबरचा ऑप्शन वेगळा आहे. ठीक आहे. आता इथे बघा नेक्स्ट 60 644 6944 इथे काय केलेलं आहे जसं आता इथं आपण प्लस केला आहे ना इथं मल्टिप्लाय करून बघायला बघा 6 × 4 किती होतात 24 है ना. 6 × 4 24 × 4 96 झाले. ठीक आहे ना. त्याच्यानंतर 9 × 4 × 4 9 4s are 36 36 4s are 144. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 7s are 28 28 7s are 196. ठीक आहे. त्याच्यानंतर 9 5s are 45 आणि 45 5s are 225 होते. आता इथं आपल्याला काय दिसायला लागले बघा हे जे 144 आहे ना हे 12चा स्क्वेअर आहे. हे 196 जे आहे ते 14चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे दिसतं हे 15चा स्क्वेअर आहे. फक्त ही जी नंबर आहे 96 हे कुठल्याच नंबरचा स्क्वेअर नाही आहे. ही स्क्वेअर नंबर नाही आहे. ठीक आहे ना. तर याचा अर्थ आहे ही ऑड टर्म आहे. ठीक आहे ना. याचा आन्सर येतोय 1. ठीक आहे. हे इथे तुम्हाला कन्फ्यूज नका होऊ. इथे मी सगळीकडे चारीकडे टिक लावून टाकलं आहे. थांबा याचं नाही तर तुम्हाला वाटणार सगळेच ॲन्सर आहे का. हे ॲन्सर नाही आहे याचे ॲन्सर फक्त याचा ॲन्सर जो आहे सेकंड नंबरचा आहे. ठीक आहे ना. आता मी टिक केलं आहे. अरे चारही ऑप्शन कसे काय याचा ऑप्शन आहे 60चा जो आहे ऑप्शन नंबर 1. कारण ही स्क्वेअर नंबर नाही. बाकीच्या ह्या सगळ्या स्क्वेअर नंबर येतात. कशा या तिन्ही नंबरला जर आपण मल्टिप्लाय केलं जसं 944 आहे 9 × 4 × 4 केलं है ना. तुम्ही करून बघाल मी हे इथं मल्टिप्लाय केलं नाही आहे 9 × 4 × 4 केलं ना तर 144 येते. अशाच बाकीच्या ह्या ज्या आहे ना याला मल्टिप्लाय केलं तिन्ही नंबरला तर ही येते. ह्या तिन्ही नंबरला केलं तर ही नंबर येते है ना. आणि ह्या ज्या तिन्ही नंबर आहेत ह्या स्क्वेअर नंबर्स आहेत. हे 12चा स्क्वेअर आहे, हे 14चा स्क्वेअर आहे, हे 15चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर याच्यातलं फक्त पहिलं जे आहे त्याचं 96 येते. ही कुठलीच स्क्वेअर नंबर नाही आहे म्हणून ही ऑड टर्म येते. ठीक आहे. चला आता नेक्स्ट आहे 61 and 62. याचं सेम आहे. इथं काय करायचं आपल्याला कन्सिडर द पॅटर्न इन द गिवन नंबर सिरीज अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. इथे आपल्याला इथे पॅटर्न जे दिलेले आहे नंबरचे याच्यामध्ये काही एक पॅटर्न दिलेला आहे तो ओळखायचा आपल्याला है ना. आणि तिथे क्वेश्चन मार्कच्या जागी कुठला नंबर येईल ते बघायचा. इथे बघा आता तुम्हाला ना हे त्याच्यासाठीच की आपले जे आपण अगोदरचे जे व्हिडिओज आहे मॅथमॅटिक्सचे मी त्याच्यामध्ये म्हटलं आहे काही ज्या गोष्टी आहे ना तुम्हाला बिलकुल पाठ करूनच घ्यायला पाहिजे. सगळ्यात पहिलं टेबल्सचा 100% पाठ पाहिजे. त्याच्यानंतर बघा प्राईम नंबर्स
त्याच्यानंतर तुमचे अजून कुठले ते ट्रायंग्युलर नंबर्स आहे ना, स्क्वेअर नंबर्स. स्क्वेअर नंबर मी म्हटलं होतं ना, शक्यतो 1 ते 10 तर पाठ असलेच पाहिजे, ठीक आहे ना. तर ते नंबर आपल्याला काय होते की बघितल्या काहीतरी, अरे हां हे तर काहीतरी आहे, हां बरोबर आहे, हे तर स्क्वेअर नंबर आहे, असं एकदम क्लिक होते आपल्याला. तसं आता इथं बघा 64, 100, 144, 196 हे स्क्वेअर नंबर्स आहे. हे वर 196 जो आहे ना 14चा स्क्वेअर आहे, ठीक आहे. हा जो आहे ना 12चा स्क्वेअर आहे, हा 10चा स्क्वेअर आहे, हा 8चा स्क्वेअर आहे. म्हणजे तुम्ही काय बघताय 14, 12, 10, 8 याच्यानंतर काय यायला पाहिजे, 6 यायला पाहिजे, आहे की नाही. हे सगळे इवन नंबर आहे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. तर 6चा स्क्वेअर काय व्हायला पाहिजे मग 36. ॲन्सर किती येतो 36. एवढं सोपं होऊन जाते बघा. जर हेच आपल्याला नंबर्स आपलं माहिती नसेल आपल्याला, तर हा क्वेश्चन इतका टफ वाटतो की काय असणार आहे काय असणार आहे, असं असं होऊन जाते ते, ठीक आहे ना. त्यासाठी काही काही गोष्टींना आपल्याला पाठ असल्याच पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा 62 नंबर. इथं बघा काय 7, 8, 11, 17, 27 आणि 42. इथे बघा आता हां, आता हे परत मी जसं आत्ताच म्हटलं ना काही नंबर्स. इथं बघा 7 आणि 8 आणि 7मध्ये कितीचा डिफरन्स आहे 1चा. 18 आणि 11 आणि 8मध्ये कितीचा डिफरन्स आहे 3चा डिफरन्स आहे. हां, त्याच्यानंतर 17 आणि 11मध्ये कितीचा डिफरन्स आहे 6. आणि 27 आणि 17मध्ये कितीचा डिफरन्स आहे 10. त्याच्यानंतर याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे 10 नंतर बघा इथं ते 15 नंबर, 15चा डिफरन्स आहे. आता ह्या नंबर्स बघून तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे ह्या कुठल्या नंबर आहे 1, 3, 6, 10, 15. हां, ह्या सगळ्या ट्रायंग्युलर नंबर आहे ना. ट्रायंग्युलर नंबर कशा मी आपण बघितलं तर मॅथ्समध्ये असं 1 = 1, परत येतं 1 + 2 = 3 आहे ना, परत 1 + 2 + 3 = है ना 6. परत 1 + 2 + 3 + 4 = हे किती आले बघा 10 है ना, 4 + 3 7 + 2 9 + 1 है ना. परत 1 + 2 + 3 + 4 + 5 किती येतात त्याच्यामध्ये 5 ॲड करा अजून 15. आपण आता पुढं हे सगळं लिहित बसल्यापेक्षा याच्यामध्ये तुम्ही बघताय का, हे बघा 1मध्ये 2 ॲड करायचं 3 येते, 3मध्ये 3 ॲड करायचं 6 येते, 6मध्ये 4 ॲड करायचं 10 येते, 10मध्ये 5 ॲड करायचं 15 येते, 15मध्ये 5 ॲड करायचं हे तर हे पुढचं तर हे सेम आहे ना. तर हे यांचा टोटल तर तुमचं 15 येतो, प्लस पुढचा आता 6 इथं ॲड करायचं असते. पुढची जी ट्रायंग्युलर नंबर काय ती 21. आता 21 नंतर 21 + 7 करायचं असते 28 येते. हे ट्रायंग्युलर नंबर तुम्हाला एकदम कुठेही जर असे नंबर आले तर लगेच लक्षात आलं पाहिजे की हे ट्रायंग्युलर नंबर आहे. मग याच्यामध्ये 15च्या नंतरची ट्रायंग्युलर नंबर किती येते बघा 21. तर मग इथे आपण +21 करावं लागेल. हां, +21 केलं तर किती होते बघा 2 + 1 3, ठीक आहे. आणि 4 + 2 6 63. यांचा ॲन्सर कुठला येतो सेकंड नंबरचा ॲन्सर येतो. आहे की नाही सोपं. फक्त आपल्याला जे नंबर्स आहेत ना ते पाठ असल्या पाहिजे. हाच तर प्रॉब्लेम आहे मॅथ्समध्ये. आता हे ॲक्च्युली मॅथ्सचा क्वेश्चन असल्यासारखं आहे, ठीक आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या ज्या असतात ना जे नंबर्स वगैरे त्याचंच नॉलेज नसते, म्हणून आपल्याला ते खूप टफ वाटते, दुसरं काही नाही आहे. चला सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 63. आता हा वेगळा आहे. आता याच्यामध्ये आता आपल्याला हे बघा 60 आणि 61 आणि 62 एकसारखा होता. 63 आता वेगळा आहे बरं का. इथं लिहिलेलं आहे सिलेक्ट द करेक्ट फिगर फ्रॉम द ऑप्शन्स टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. हे जी फिगर आहे ना हे आपल्याला इथं हे क्वेश्चन मार्कच्या जागी कुठली फिगर येईल ह्या 4पैकी हे शोधायचं आहे. तर सगळ्यात पहिले तर बघा ही जी बाहेरची जी फिगर आहे ती कशी क्लॉकवाईज फिरायला लागली आहे. क्लॉकवाईज फिरायला लागली आहे तर ही 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 क्लॉकवाईज फिरल्यावर अशी क्लॉकवाईज फिरेल ना, है ना. ती क्लॉकवाईज फिरल्यावर हे चारीपैकी कुठली तरी एक आहे. आता हां, याच्यामध्ये चारीपैकी एक कुठला आहे. आता आता बाकीचं आतमधलं जे आहे आतमधली फिगर बघा. आतमधली फिगरमध्ये बघा ही जर अशी झाली है ना, ही अशी झाली ॲरो खालच्या डायरेक्शनला येईल आणि ही जी आहे हे राईट साईडला येईल है ना. हे जर दिसतं ना ही वाली लाईन आणि इकडे बघा असं आणि असं दिलेलं आहे हे राईट साईडला येईल. तर इथं बघा इथं राईटला आहे ना. इथं वरच्या साईडला दिलं आहे तर म्हणजे हे तर नसणार आहे. इथं लेफ्ट साईडला दिलं हे पण नसणार आहे. फर्स्ट आणि फोर्थपैकी एक ऑप्शन आहे. आता कुठलं आहे ते काय करायचं आपल्याला अजून याच्यामध्ये मधले हे दिलेले आहेत 2 फिगर दिलेले आहेत त्या कशा मूव्ह होतात ते बघायचं आपल्याला. इथे बघा इथे काय झालं आहे इथून तो 1 2 हा जो डॉट आहे ना है ना 1 आणि 2
कुठल्या डायरेक्शनला चालला आहे तो, क्लॉकवाईज चालला आहे. इथून बघा 1 2 इथे आला तो है ना, हे पण क्लॉकवाईज है ना. इथं म्हणजे ॲट ए टाईम तो 2 टाइम्स शिफ्ट होत आहे क्लॉकवाईज है ना. आणि हा जो आहे ना, हा इथे होता, ठीक आहे ना, हा अँटी क्लॉकवाईज शिफ्ट व्हायला लागला आहे है ना. इथून इकडं आला आहे तो, इथे होता इथे आला आहे, अँटी क्लॉकवाईज असा चालला आहे. परत इथे होता इकडे गेला आहे है ना, परत इथून इकडे यायला पाहिजे है ना. तर मग इथे आला आहे तो, ठीक आहे ना, इथे ठीक आहे नाही, इथे आला आहे. आणि हा जो डॉट आहे, हा डॉट जो आहे 2 घरं इकडे चालला आहे, तर तो हे दोन्ही सोबत आले. मग याच्यातला जो आहे ना क्वेश्चन नंबर, याच्यातला आन्सर जो येतो ऑप्शन नंबर 1 येतो आहे, ठीक आहे. हा नाही येणार, हे दोन्ही एका ठिकाणी आहेत इथं. हे जर हा जो डॉट आहे हा क्लॉकवाईज फिरतो आहे, पण ॲट ए टाईम हे इथे 4 पार्ट आहेत ना, समजा असं समजून चला 4 पार्ट आहे, 1 2 3 4 आहे ना. तर 2 पार्ट तो क्लॉकवाईज फिरायला लागला आहे. आणि हा जो दुसरा जो फिगर आहे ना, तो इरेग्युलर फिगर आहे ती, तर ती जी आहे अँटी क्लॉकवाईज फिरायला लागली, पण एक घर फिरायला लागली ती, ठीक आहे ना. त्याचा अर्थ आहे, याचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1, ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट येतो आहे क्वेश्चन नंबर 64. 64 मध्ये बापरे, इन द गिवन सिरीज ऑफ सिम्बॉल्स सिलेक्ट द करेक्ट ग्रुप फ्रॉम द ऑप्शन्स टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. आता याच्यामध्ये कसं करायचं आहे माहिती आहे का, याच्यात आपल्याला 1 2 3 4 5 5 5 चे असे ग्रुप बनवून घ्यायचे आहेत. बघा हा एक ग्रुप झाला, परत 1 2 3 4 5, परत हा एक ग्रुप झाला, परत 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. हे बघा असे है ना 5 5 जे फिगर आहे त्याचा आपण ग्रुप बनवला. याच्यामध्ये काय व्हायला लागलं आहे की हे जे है ना, याच्यामधले हे जे शेवटचे जे 2 सिम्बॉल आहेत ना, ते काय व्हायला लागले की इकडे डायरेक्ट इकडे शिफ्ट व्हायला लागले, लेफ्टमधून राईटला शिफ्ट व्हायला लागले. तर इथं बघा हे 2 सिम्बॉल जे आहे ना इकडे येणार, त्याच्यातलं एक सिम्बॉल तर हे आहे, आणि तिथं क्वेश्चन मार्कच्या जागी कुठलं सिम्बॉल येते, हे येते, ठीक आहे ना. तर ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी कुठलं सिम्बॉल येणार आहे, ठीक आहे. पहिल्या याच्यामध्ये अशा टाईपचं, सॉरी थोडं नीट बनवूया, हे जे सिम्बॉल हे वाला येणार आहे, ठीक आहे ना. ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी कुठला सिम्बॉल येणार आहे, हे. आता इथे बघा, इथे पण काय होणार आहे की ह्या ज्या 2 फिगर आहे ह्या एकदम इकडं शिफ्ट होणार आहे. तर इथे आल्या बघा, तर याच्यातली ही फिगर आहे, आणि ह्याच्या जागी क्वेश्चन मार्कच्या जागी कुठली फिगर येणार, ही वाली येणार है ना. तर ही इथे काय येणार, असं असं क्वेश्चन है ना. हे याच्यावर स्मूथली जसं आपण जसं पेपरवर पेन चालवतो ना तसं चालत नाही आहे, पण ही वाली फिगर येते बघा इथं, ठीक आहे ना. हे जे 2 आहे ना, या दोन्ही फिगर इकडे शिफ्ट करून घ्यायच्या एकदम लेफ्टला. तर याच्यातली एक फिगर ही आहे, दुसरी क्वेश्चन मार्कच्या जागी कुठली फिगर असणार आहे, ही वाली असणार आहे, ठीक आहे ना. हे बघा ही जी फिगर आहे ना, ही आहे ती. त्याच्यानंतर आता परत काय होतं बघा, ह्या ज्या 2 फिगर आहे ह्या एकदम इकडे शिफ्ट होतात लेफ्टला. तर इथं बघा एक तरी स्टार आहे, दुसरी फिगर कुठली आहे, क्वेश्चन मार्कच्या जागी ही फिगर आहे. आता मी याला असं डायरेक्ट एक सर्कल आणि 2 अशा वरती खाली लाईन बनवतो, ठीक आहे. त्याचा आन्सर कुठला येतो बघा. अच्छा इथे एक राहिली की एक, इथं कुठली फिगर येणार, तुमचं हे 2 इकडे शिफ्ट झाले, ठीक आहे. मग इथं हे स्टार येतो बघा, इथे स्टार येतो, सॉरी है ना. स्टार आता हे असंच बनवूया, जाऊ द्या, ठीक आहे. तर आपलं ॲन्सर कुठलं येते बघा याच्यामध्ये, पहिले ही फिगर, नंतर स्टार, नंतर हे असं, आणि हे नाही आहे. त्याच्यानंतर हे बघा इथं पहिले हे फिगर यायला पाहिजे, इथं नाही आहे. इथं बघा स्टार आलं आहे, आणि हे मागं पुढं झालं आहे, म्हणजे ही पण नाही आहे. ही बघा हे वाली फिगर, त्याच्यानंतर हे स्टार, त्याच्यानंतर हे, आणि हे फिगर मॅच होते, म्हणजेच ऑप्शन नंबर आहे 4, ठीक आहे. थोडंसं आहे त्या बघा जंगलिंग होते जरासं, तरी बघा थोडंसं प्रेशर, डोक्यावर प्रेशर देऊन जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर समजेल तुम्हाला पण. थोडेसे अवघड जातात ते इंटेलिजंटचे, म्हणजे मला तर अवघड वाटते बाबा, मॅथ्सपेक्षा अवघड आहे. मॅथ्स एक वेळचं सोपं वाटतंय. चला नेक्स्ट आहे 65 नंबरचा क्वेश्चन. सिलेक्ट द रॉंग टर्म इन द गिवन नंबर सिरीज. याच्यामध्ये रॉंग टर्म शोधायची आहे आपल्याला, ठीक आहे ना. म्हणजे बाकीचे जे नंबर्स आहे यांचा आपसात काहीतरी एकसारखं रिलेशन आहे, फक्त एकच नंबर असा असेल जो वेगळा असेल. तर इथं बघा आता काय असायला पाहिजे,
16 हां, याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे बघा, 6चा डिफरन्स आहे. याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 4चा डिफरन्स आहे. हां, इथं काय होतं बघा, इथं काय केलं यांनी माहिती आहे का, 6 × 1 केलं तर किती येतात, 6 आणि 16मध्ये त्या 6ला ॲड केलं तर 22 येतात. समजलं का? इथं काय केलं आहे, ही नंबर 16 आणि 6 × 1 केलं तर किती येते, 6. तर 16 + 6 किती येतात, 22. म्हणजे ही नंबर आली, है ना. काय केलं आहे, 6 × 1 करून ह्याच्यामध्येच ॲड करून टाकलं आहे. 6 × 1 6 + 16 22. आता परत इथं पण तसंच व्हायला पाहिजे मग, ठीक ना. 2 × 2 किती येतात, 2 × 2 4. 4 + 26 किती होणार, 4 + 22 26 होणार. म्हणजे ही पण बरोबर आली. मग इथे काय होणार आता, 6 × 2 किती होतात, 12. 12 आणि 26 किती होतात, 38. पण इथं काय दिलेलं आहे, 39. समजून घ्या आपण इथे 38 आहे. ठीक आहे. आता हे पुढचं याच्याशी मॅच झालं पाहिजे. इथं 38 आहे ना, 8 3 जार 24 आहे ना. 24 प्लस इथे करूया बघा आपण, 24 38मध्ये 24 ॲड करून बघा किती येते बघा, 8 + 4 12 है ना. 1 कॅरीवर झालं, 4 + 2 6 62 आलं का, आलं आहे बघा, है ना. याचा अर्थ आहे इथं 38 असायला पाहिजे. आता 62 जे आहे ना, 62मध्ये आपण 6 2 जार 12, याच्यामध्ये 12 ॲड करा तुम्ही, 14 येते, 74 येते का, येतं आहे. ठीक आहे ना. म्हणजे इथं हे पण बरोबर आहे टर्म, है ना. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि याच्यामध्येच ॲड करून टाकायचं. परत इथं पण बघा, 7 4 जार किती होतात, 28. 28 याच्यामध्ये ॲड करून बघा तुम्ही, हे बघा 4 + 8 12, 1 कॅरीओव्हर झाले, 8 + 2 10, 102 आलं. याचा अर्थ काय, इथं ह्या दोन्ही जे नंबर्स आहेत, जसं 1 6 आहे तर 6 आणि 1चं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याच्यातच ॲड करून टाकायचं. 22 आहे तर 2 × 2 करायचं आणि त्याच्यात ॲड करून टाकायचं, 26 येते. 26 आहे, याला 6 × 2 12 केलं, दोघांना है ना, 26 आणि 12ला प्लस केलं तर 38 येतो. इथं ॲक्च्युली 39च्या जागी 38 असायला पाहिजे. मग ही ऑड टर्म आहे, है ना. ही याचा ऑप्शन येतो आहे, ऑप्शन नंबर 3 ॲन्सर जो आहे तो 3 येतो आहे. हे चुकीचं आहे. तिथं काय पाहिजे होतं आपल्याला, 38 पाहिजे होतं. ठीक आहे ना. कारण बाकीचे सगळे नंबर्स तसेच मॅच व्हावं लागले, फक्त एक 39च ऑड आहे त्याच्यातला. ठीक आहे ना. रॉंग टर्म आहे ती, रॉंग टर्म शोधायची होती आपल्याला. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. 7 years ago, sum of ages of Kavita, Manisha and Suvarna was 45 years. Then what will be the sum of their ages 5 years hence? आता हे तिघीजणी आहेत, कविता, मनीषा आणि सुवर्णा. यांचं जे एज आहे ते किती म्हणतात, 7 वर्षापूर्वी किती होतं, 45 होतं सगळ्यांची टोटल. ठीक आहे. याच्यात कोणाचं किती एज आहे हे माहिती नाही आहे, पण सगळ्यांची टोटल किती होती, 45 इयर्स होती. हे कधी, 7 वर्षापूर्वी. मग आज किती असेल हो सगळ्यांची एज, हां. 7 वर्षापूर्वी हिची जी एज आहे, है ना, हिची एज आहे आणि ही एज आहे, 7 वर्ष कमी होती आणि आज 7 वर्षांनी वाढली असेल. म्हणजे तिघांची जी आहे ना, 7 इयरनी वाढली आहे ना. म्हणजे 7 × 3 है ना, 7 × 3 किती होता, 21. मग आज या सगळ्या तिघींच्या एजची टोटल किती असणार आहे, 21 ॲड करायच्यामध्ये 6 आणि हे 66. आज यांच्या सगळ्यांची एज जी आहे, समजलं का, टुडे, आजच्या दिवशी, है ना. हे 7 वर्षापूर्वी त्यांची एज होती 45 टोटल. पण आज जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलं तर ती किती येणार आहे, 66 इयर असणार आहे. आणि इथून पुढे 5 वर्षानंतर काय होणार, आता पुढे प्रत्येकीचं वय जे आहे 5-5 वर्षांनी वाढणार आहे. म्हणजे तिघींचं मिळून किती, 15 वर्षांनी वय वाढणार आहे. तर मग याच्यामध्ये 15 प्लस करून टाका. 15 प्लस केले तर किती येतात बघा, 6 + 5 11, है ना. आणि 1 कॅरीओव्हर झालं तुमचं, 7 + 1 8, 81 इयर्स. पुढे चालून 5 वर्षानंतर, है ना, इथं लिहिलं ना, एजेस 5 इयर्स हॅन्स. इथून पुढच्या 5 वर्षानंतर तिघींच्या एजची टोटल किती होणार आहे, 81 इयर्स होणार आहे. याचा ऑप्शन येतो आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला, आता आहे 67 नंबर. प्रतीक लाइक्स टू प्ले कबड्डी अँड खो खो. पलक लाइक्स टू प्ले ओनली लंगडी. वेदांत लाइक्स टू प्ले ऑल स्पोर्ट्स. प्रांजल लाइक टू प्ले लंगडी and chess, and Roger likes to play all sports except kabaddi. Then from the options
फाइंड हू लाईक्स टू प्ले खो खो. हां, याच्यासाठी बघा काय करायचं, आपण एक चेकलिस्ट बनवत असतो. याला थोडंसं आपण यार इथंच करावं लागेल का, काय करायचं आता, कुठले कुठले स्पोर्ट आहे पहिले बघायचं. बघा कबड्डी इथे लिहितो मी. हां थोडंसं बघा, कबड्डी. एक आपल्याला एक चार्ट बनवायचा, चेकलिस्ट असतं ना, चेकलिस्टसारखं बनवायचं. म्हणजे बघा पहिले मी स्पोर्ट लिहून घेतो, हे मुलांची नावं. ठीक आहे, हे आपल्याला नंतर आपण याला थोडं वरती सरकून हे करू. हे बघा स्पोर्ट कुठले कुठले आहे, कबड्डी. मी शॉर्टकटमध्ये लिहितो हां कबड्डी समजा त्याला. त्याच्यानंतर काय खो खो, खो लिहितो फक्त. त्याच्यानंतर काय आहे अजून, लंगडी. त्याच्यानंतर अजून एक कुठला स्पोर्ट आहे, प्रांजल लाईक्स टू प्ले लंगडी. आणि चेस पण एक स्पोर्ट आहे याच्यामधला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर कुठला आहे बाकी एवढेच आहे, 4 स्पोर्ट आहे. आता इथं काय करायचं माहिती आहे का, कोण कोण आहे, प्रतीकला सगळंच आवडते. नाही, प्रतीकला काय आवडते, फक्त प्रतीकला कबड्डी आणि खो खो खेळणे आवडते. तर जे जे आवडते ना त्याच्यासमोर टिक लावायचं. कबड्डी आणि खो खो आवडतो प्रतीकला. पलकला काय आवडते, फक्त लंगडी आवडते. पलकला फक्त लंगडी आवडते. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आता अजून 2 जण राहिले, काय नाव आहे त्यांचं, वेदांत आणि रोजर. नाही, प्रांजल पण आहे की, वेदांत, प्रांजल आणि रोजर. वेदांत, प्रांजल, रोजर. ठीक आहे. आता हे जे पलक काय आहे, पलकला काय आवडते बघा, पलक कुठे गेली, पलक लाईक्स टू प्ले ऑनली लंगडी. पलकला फक्त लंगडी आवडते. वेदांतला काय काय आवडते, वेदांत लाईक्स टू प्ले ऑल स्पोर्ट. त्याला सगळंच आवडते. बघा वेदांतच्या समोर हे सगळे स्पोर्ट्स येणार. ठीक आहे ना. त्याच्यानंतर हा थोडं लक्ष ठेवा, हां मिक्स होणार. हे पहिलं हे पलक आहे, त्याच्यानंतर हा वेदांत आहे, त्याच्यानंतर हे प्रांजल. आता एक आपले टिक मार्क एकात एक मिक्स होऊन जाणार. हां, त्याच्यानंतर प्रांजलला काय काय आवडते बघा, प्रांजलला काय आवडते, प्रांजल लाईक्स टू प्ले लंगडी अँड चेस. प्रांजलला लंगडी आणि चेस दोन्ही आवडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण राहिला आता, रोजर लाईक्स टू प्ले ऑल स्पोर्ट्स ॲक्सेप्ट कबड्डी. त्याला सगळं आवडते, कबड्डी सोडून है ना, हे 3 स्पोर्ट आवडतात त्याला, कबड्डी नाही आवडत त्याला. ठीक आहे. आता बघा इथे आपल्याला काय विचारलं, हे असं एक चार्ट तयार झालं ना तर इथून सोपं पडेल तुम्हाला. इथं काय म्हटलं आहे त्यांनी की देन फ्रॉम द ऑप्शन्स फाइंड हू लाईक्स टू प्ले खो खो. है ना, कोणाकोणाला खो खो खेळायला आवडते. तिथे बघा खो खोच्या कॉलममध्ये कोण कोण येते बघा, प्रतीक येतो आहे, वेदांत येतो आहे आणि रोजर येतो आहे. तिथे कुठलं बघा, प्रतीक, वेदांत आणि रोजर. प्रतीक, वेदांत आणि हे बघा हे 4थ्या नंबरचा ऑप्शन आहे. इथं प्रतीक येतो आहे, वेदांत येतो आहे आणि रोजर येतो आहे. तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. ठीक आहे. अशा प्रकारचं तुम्ही टेबल, चेकलिस्ट म्हणता त्याला, है ना, चेकलिस्ट बनवायची आणि त्याच्यातून आपल्याला लगेच कळून जाईल की कोणाला कुठला कुठला खेळ आवडतो. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता आपण क्वेश्चन नंबर 68. एकच मिनटं आता. इथे क्वेश्चन नंबर 68मध्ये बघा काय लिहिलं, इफ हनी बी इज कॉल्ड अँट. हनी बीला अँट म्हणतात. अँटला जर आपण कोब्रा म्हटलं, कोब्र्याला जर स्पॅरो म्हटलं, स्पॅरोला जर हॅन म्हटलं, देन हू लिव्ह इन द अँट हिल. अँट हिलमध्ये कोण राहते, अँट हिलमध्ये अँट राहतात. ठीक आहे ना. आता इथं अँट कोण आहे बघा, अँटला काय म्हणतो आहे इथं, कोब्रा म्हणतो आहे. मग कोण राहतं आहे, अँट. कोब्रा म्हणजे इथं फक्त अँटला नाव दिलेलं आहे त्यांनी, कोब्रा, कन्फ्यूज करायसाठी. ॲक्च्युली अँट जे आहे ना, अँटच तुमच्या अँट हिलमध्ये राहते. तर अँट याचा आन्सर येतो पहिला कोब्रा. हा नका लावू, हा आन्सर लावला तर तुमचं चुकून जाईल, कारण इथं अँटला काय म्हटलेलं आहे, कोब्रा म्हटलेलं आहे. तर मग कोब्राच लिहावं लागेल आपल्याला. भलेही आपल्याला माहिती आहे की कोब्रा तसा राहतो, साप पण मुंग्यांच्या वारुळामध्येच राहत असतो, पण ठीक आहे. पण इथं जर अँट लिहिलं ना जर तुम्ही, तर इथं रॉंग होऊन जाणार. तर आन्सर येतो आहे कोब्रा. ठीक आहे. सोपा आहे तो क्वेश्चन, एवढा काही हे नाही आहे. चला नेक्स्ट आता आहे क्वेश्चन नंबर 69. नेक्स्ट पेजवर जावं लागेल आपल्याला. क्वेश्चन नंबर 69. आता इथं माहिती आहे का,
इन द ॲडजस्टंट फिगर हाऊ मेनी स्क्वेअर्स आर देअर. हे बघा याच्यामध्ये स्क्वेअर्स जर काउंट करायचे असले ना तर पहिले काय करायचं असते, याला असं नंबरिंग करून घ्यायचं 1 2 3 4 आणि 5. इकडे पण 1 झालं आहे, 2 3 4 आणि 5. आता तसं बघितलं तर 5 5 जा 25. फक्त हे आतमधले स्क्वेअर येणार, पण तुम्हाला माहिती आहे का हे आतमधले आल्यावर हा पण एक स्क्वेअर असतो, ठीक आहे ना. त्याच्यानंतर हा पण एक स्क्वेअर आहे, त्याच्यानंतर हा पण एक स्क्वेअर आहे. असे भरपूर स्क्वेअर असतात आपल्याला. आपण ॲक्च्युली इथं आतमधलं जर फक्त हे स्क्वेअर म्हटलं तर 25 येणार, पण त्याच्यामध्ये अजून भरपूर स्क्वेअर आहे की. आता दुसरा कलर जर आपण चेंज करून बघितला ना तर भरपूर स्क्वेअर असतात. हे बघा जर निळा कलर चेंज केला, आता ह्या 3मधूनच बघा इथे पण एक स्क्वेअर आहे, हा पण एक स्क्वेअर आहे, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे याच्यामध्ये भरपूर स्क्वेअर असतात. तर ते काउंट कसे करायचे आपण, आता असं जर काउंट करायला गेलं ना तर आपल्याला खूप अवघड जाणार ते, ठीक आहे ना. ते काहीच कळणार नाही की काय आहे, कसं लिहिलं आहे की नाही. त्यासाठी आपल्याला इथं काय असते, एक हे असते, याची ट्रिक आहे. ट्रिक म्हणजे कसं आहे की हे असं नंबरिंग दिलं ना तर याचं 5ला मल्टिप्लाय करायचं, है ना. 5 × 5 म्हणजे किती होतात 25. त्याच्यानंतर 4 × 4 करायचं, किती झाले प्लस 4 4 जा 16, है ना. त्याच्यानंतर 3 × 3 करायचं, हे किती झाले 9. त्याच्यानंतर 2 × 2 करायचं, हे किती झाले 4. आणि या सगळ्यांची टोटल त्याच्यानंतर हे 1 उरला आहे की, है ना. 1 उरलेलं आहे याच्यामध्ये, ठीक आहे. यांची सगळ्यांची पहिले टोटल करूया, किंवा 1 आपण करू शकतो याच्यामध्ये ॲड. याची टोटल करा 5 + 6 11 + 9 11 + 9 20 + 4, है ना. 2 कॅरी ओव्हर झाले, 2 + 2 4 + 1 5, आणि हे प्लस एक उरलेला जो आहे तो 1 अजून एक, म्हणजे टोटल 55 याच्यामध्ये स्क्वेअर्स आहे. याचा आन्सर येतो आहे सेकंड नंबरचा आन्सर, ठीक आहे. जेव्हाही असं आला तुम्हाला अशा टाईपची फिगर आली ज्याच्यामध्ये स्क्वेअर काउंट करायची असेल तर ह्याच पद्धतीने करावं लागेल, ठीक आहे. आणि यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करून टाकायचं, मल्टिप्लिकेशन करून 5चं 5मध्ये, 4चं 4मध्ये, 3चं 3मध्ये, 2चं 2मध्ये आणि सगळ्यांचं ॲड करून टाकायचं. आणि शेवटी जो उरला आहे 1 त्याला ॲड करून टाकायचं. याच्यामध्ये अजून एक तुम्हाला एक गंमत सांगतो नेक्स्ट, हे तुमच्या माहितीसाठी. बघा क्वेश्चन अशाच टाईपचे येणार. समजा आता असा जर आला तर इथे फक्त हे एक बघून घ्या. अशी एक फिगर येऊ शकते तुम्हाला. इथे जसं आता इकडे 5 दिलं आहे, इकडे पण 5 दिले आहे, ठीक आहे. आता इथं 5 दिले आहे, पण इकडे 4 दिले असेल तर इथं 1 2 3 4 5, ठीक आहे ना. आता इथं 1 2 3 आणि 4. आता काय करायचं असं जर आलं तर, हे बघा इथं पण तसंच करावं लागेल. ही जी आहे ना ह्या कॉर्नरची आणि ह्या कॉर्नरची मल्टिप्लिकेशन करावं लागेल. याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, आणि 2 आणि 3चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आता इथं 1 आणि 2 दोन शिल्लक राहिले, ठीक आहे ना. तर आता इथं किती स्क्वेअर होणार अशा फिगरमध्ये, सेम तसंच 4 × 5 किती होतात 20, है ना. 3 × 4 किती होतात 12, ठीक आहे. 2 × 6 किती होणार, 2 × 3 होणार 6. आणि आता 1 × 2 इथं नाही करायचं, 1ला पण नाही घेऊ शकत, है ना. 1 2 पैकी कोणाला घ्यायचं, तर जी मोठी नंबर असते ना त्याला घ्यायचं. इथं +2 करायचं, ठीक आहे. आता याच्यातमध्ये जे स्क्वेअर आहे टोटल ते किती येणार, 6 + 2 8 + 2 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 3 + 1 40 स्क्वेअर्स असणार याच्यामध्ये. लक्षात ठेवा. हे असं पण येऊ शकते तुम्हाला क्वेश्चन, आहे ना. कॉलम आणि रो एकसारखे नाही आले तर तुम्हाला अशा प्रकारे करावं लागेल. चला याच्यात अजून एक तुम्हाला सांगूनच देतो. एक अजून लक्षात ठेवा की इथे स्क्वेअर्स विचारले, जर तुम्हाला रेक्टेंगल विचारले तर काय करणार, सेम अशीच फिगर येते, सेम फिगर. फक्त इथं हाऊ मेनी स्क्वेअर्स आर देअर लिहिलं आहे ना, स्क्वेअरच्या जागी जर समजा रेक्टेंगल आलं तर काय करायचं भाऊ, इथं रेक्टेंगल पण विचारू शकतात, असं नाही आहे. कारण इथं रेक्टेंगल पण तयार होतात ना. हे बघा हा रेक्टेंगल आहे, इथं तर नाही समजणार तुम्हाला. हा इथं रेक्टेंगल आहे बघा, हा रेक्टेंगल आहे, हा पण रेक्टेंगल आहे, ठीक आहे ना. ह्या दोघांना पण ॲड केलं तर एक रेक्टेंगल तयार होतो. मग त्यावेळेस कसं करायचं, त्यावेळेस काय करायचं असते, हे बघा हे काही नाही आहे, यांची सगळ्यांची टोटल करायची. 1 + 2 + 3 + 4 + 5 किती होतं बघा, 3 2 5 1 6 4 10 5 15,
इथे टोटल 15 येतं आहे आणि याची पण टोटल 15 येते. 15 × 15 करून टाकायचं 225. रेक्टँगल जर विचारलं ना त्याचा आन्सर 225 येतो. ठीक आहे. असेच हे सोपं आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, याच्यासारखं नाही आहे. इथं जर फक्त एवढीच दिली असली समजा आपल्याला फिगर एवढी वरची, तर इथं यांची टोटल किती होते, 1 + 2 + 3 6 होते ना. 6 × 15, 15 6 = 90. त्याचा आन्सर येतो 90. ठीक आहे ना. हे खालचं फिगर हे विसरा खालचं. ठीक आहे. असा जर फिगर आला त्याच्यामध्ये समजा 5 कॉलम आहे आणि 3 रो आहे, तर त्याचं जे टोटल नंबर ऑफ रेक्टँगल्स आहे ते 90 येणार. ठीक आहे. हे तुम्हाला फक्त मी एक माहितीसाठी म्हणून सांगायला लागलो आहे. कन्फ्यूज नका होऊ. ह्या अशा टाईपचे बरेचसे क्वेश्चन्स तयार होतात. पण आता आपल्याकडे ना खरं तर वेळ नाही आहे हे सगळे क्वेश्चन्स समजून बसवायला. नाहीतर आपण केलं असतं, तर जाऊ द्या, जेवढं आहे तेवढं. चला पुढचं बघूया. आता याच्यामध्ये आपल्याला इन द ॲडजस्टंट फिगर हाऊ मेनी क्वाड्रिलेटर्स आर देअर. क्वाड्रिलेटर्स म्हणजे तेच आपल्याला त्याला रेक्टँगल म्हणायला पाहिजे. क्वाड्रिलेटर म्हणजे रेक्टँगलसारखंच असते. फक्त रेक्टँगलमध्ये काय असतं की सगळे अँगल जे आहे ते 90 डिग्रीचे असतात कंपल्सरी. पण क्वाड्रिलेटरमध्ये सगळे जे अँगल्स असतात ते 90 डिग्री नसतात. एवढंच फरक आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काउंट करावं लागेल. इथं बघा काय काय आहे. याला आपण एक नंबरिंग जर केली, आपण नंबरिंग करून काउंट करावं लागेल. याला काही असं हे नाही आहे, लॉजिक काही नाही आहे, दुसरा ट्रिक वगैरे नाही आहे याला, कारण छोटा आहे बघा, जास्त मोठं नाही आहे. काउंट करून आपण याला काढू शकतो. ह्याला जर आपण ABCD नाव दिलं, ठीक आहे ना, नंतर ह्याला EFGH नाव द्यायचं आहे की नाही. त्याच्यानंतर हे जे याला पण एक IJ नाव देऊन देऊया, कारण इथं पण एक जो आहे ना क्वाड्रिलेटर तयार होतो. ठीक आहे ना. याला IJ नाव देऊन देऊया. आता इथं बघा किती किती कुठले कुठले क्वाड्रिलेटर तयार होतात. सगळ्यात पहिले तर बाहेरचं एक ABCD आहे ना. एक क्वाड्रिलेटर झालं तुमचं ABCD. एक रेक्टँगलसुद्धा क्वाड्रिलेटर आहे, एक लक्षात ठेवा. पण एक क्वाड्रिलेटरल रेक्टँगल नाही होऊ शकत. एक रेक्टँगल क्वाड्रिलेटरल होऊ शकतो. ठीक आहे. तर ABCD एक रेक्टँगल जरी असलं तरी ते क्वाड्रिलेटरल आहे. त्याच्यानंतर बघा ABCD झालं. त्याच्यानंतर कुठलं येते बघा AB है ना, ABFE. हा पण एक रेक्टँगल आहे ना, क्वाड्रिलेटर आहे ABFE. त्याच्यानंतर अजून बघा EFGH है ना. EFGH पण एक क्वाड्रिलेटरल आहे. त्याच्यानंतर अजून बघा HGCD है ना, तर जागा नाही राहिली. HGCD हा पण एक क्वाड्रिलेटरल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता HGCD किंवा GHCD जे काही म्हणाल तुम्ही. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आता बघा अजून काय काय राहिलं. आता AB हा पण एक हे बघा, हा आपण जो आहे ना याला घेतला आहे, एक मोठा घेतला आहे. त्याच्यानंतर हा सिंगल घेतला आहे. आता सिंगलच्या नंतर इथं डबल हे इथपर्यंत असं घ्यायचं. ठीक आहे ना. ABGH आणि ABGH हा एक झाला. त्याच्यानंतर EFCD है ना, हा वाला एक झाला. EFCD. त्याच्यानंतर अजून काय राहिलं. EFCD नंतर हां, आता हे बाहेरचे हे सगळे संपले. आता इथं आता हे वाले बघा ABIE हा वाला. ठीक आहे. हा कलर घेऊ का दुसरा. हा पण एक क्वाड्रिलेटर आहे बघा. त्याच्यामध्ये 4 साईड आहेत. बस हे अँगल त्याचे जे आहे ना जसं रेक्टँगलसारखे 90 डिग्री नाही आहे, पण हा क्वाड्रिलेटर आहे ज्याच्यामध्ये क्वाड्री म्हणजे 4 त्याच्यामध्ये साईड्स असल्या तर ते क्वाड्रिलेटर असतो. तर त्याच्यामध्ये क्वाड्रिलेटर कुठला येतो बघा. आता ABIF. ठीक आहे ना. ABIF येतो. ABIE आहे हा. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून कुठला येतो बघा EIJG.
है ना, EIJG, जे जी कशाला, EIJH, एच आहे हो, है ना, हा वाला, हा है ना. त्याच्यानंतर बापरे खूप वेळ लागा लागला आहे, एवढा वेळ नाही लागला. हा एक आहे बघा, IFGJ, IFGJ. त्याच्यानंतर बघा JGCD, हा एक झाला JGCD. IFJG पण झाला आहे, IFGJ हे पण झालं आहे. आता अजून काय राहिलं आहे बघा, AB, ABJH, ABJH, ठीक आहे ना. त्याच्यानंतर अजून काय राहिलं, आता हा एक राहिला आहे बघा, IFCD. हे अशा प्रकारे तुम्हाला मोजावं लागेल. आता हे तुम्हाला थोडंसं फास्ट आलं पाहिजे मोजता बस, नाहीतर हे अशा टाईपचे क्वेश्चन जे टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन असतात ना, ते सोडून द्यायचे. पहिले जे इझी क्वेश्चन आहे ते करायचे, मग हे नंतर वेळ मिळाला तर करत बसायचं, नाही मग झालं द्यायचं सोडून, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. तर आता बघा इथे टोटल किती आले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. याचा आन्सर येतो आहे 12. मलाच कंटाळा आला मोजून. चला बघा तुम्ही व्यवस्थित मोजून घ्या, कंटाळा येतो ते सगळं करायला. चला नेक्स्ट आहे बघा, आता इथं बघा काय म्हटलं आहे, हाऊ मेनी सर्फेसेस डज द गिवन फिगर हॅव. आता याच्यामध्ये ना असं मी पण पहिले कन्फ्यूज झालो, की मला काय वाटलं की जसं आता हा एक क्यूब आहे, आता एक क्यूबमध्ये किती सर्फेस असतात हो, 6 सर्फेस असतात ना, 1 2 3, इकडचं 4 है ना, हे वरचं एक, खालचं 2, समोरचं एक, मागचं 2, म्हणजे झाले 4, हे साईडचं एक आणि इकडच्या साईडचं एक, टोटल 6. आता 6 एका क्यूबचे हे असतात सर्फेसेस. तर मला काय वाटलं सगळे क्यूब काउंट करायचे आणि सगळ्यांचे सर्फेस लिहायचे का, पण तसं ॲन्सरच नाही आहे. कारण इथं हां आहे, ॲन्सर आहे, सॉरी 66 होते बघा. हे टोटल क्यूब्स किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, बरोबर 11 क्यूब्स आहे आणि त्यांचे सगळ्यांचे प्रत्येकाचे 6 सर्फेस आहे. तर 11 × 6 66 येतं आहे. पण हे ॲन्सर नाही दिलेलं आहे याच्या ॲन्सर शीटमध्ये, ॲन्सर वेगळा दिला आहे. कारण हे यांनी सर्फेस कुठला काउंट केला आहे, हा जो सर्फेस दिसतो ना, हा जो आपल्याला हा इकडचा भाग दिसतो आहे, हा पूर्ण एवढा, हा जो पूर्ण जो भाग आहे, ठीक आहे ना, हा पूर्ण हा एक सर्फेस, समजा लागलं आहे, हे पूर्ण एक सर्फेस जो आपल्याला समोर दिसतो. त्याच्यानंतर इकडचा एक सर्फेस, हे वाला एक वेगळा सर्फेस घेतला आहे त्यांनी, ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे पहिला झाला, हे दुसरा झाला आणि इकडे पण एक सर्फेस असेल, याच्या अपोजिटचा सर्फेस असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली पण एक सर्फेस आहे. तर हे बघा टोटल, याला काय करू आपण, याला असं नाही करूया, अरे कसं दिसतंय घाणेरडं, याला नंबर देऊया, नंबर काहीतरी, ABCD. हां, याला काय करायचं आहे बघा, सगळ्यात पहिले हा जो सर्फेस दिसतोय ना समोरचा आपल्याला, याला A नाव द्यायचं, ठीक आहे. हा इकडचा जो आहे B नाव द्यायचं याला, ठीक आहे ना, हा वाला. इकडे जो आहे Bच्या अपोजिटला C आहे, ठीक आहे ना, आणि हा A झाला, हा B, हा C, आणि खाली एक D सर्फेस आहे, ठीक आहे. मागच्या बाजूला है ना, Aच्या मागच्या बाजूला इकडे मागे थोडंसं इमेजिन करा, हे सर्फेस आहे ना, मागे पण सेम सर्फेस असेल, E सर्फेस आहे. असे हे 5 सर्फेस तर हे झाले. त्याच्यानंतर आता बघा अजून, त्याच्यानंतर आता हे थोडं हे करा, याचा कलर पण चेंज करूया आपण. हे बघा
कुठले कुठले सरफेस झाले, हा समोरचा हा जो दिसतो ना पूर्ण, हे पूर्ण हे पूर्ण जो सरफेस आहे हा पूर्ण सरफेस ए आहे. इकडचा हा जो सरफेस आहे हा बी आहे. ठीक आहे. याच्या अपोजिटचा सरफेस आहे हा जो इकडच्या बाजूला दिसेल ना हा सी. ठीक आहे. हे खाली जो सरफेस असेल तो डी. आणि एच्या मागच्या बाजूला इथून आहे ना असं इकडून असं मागे विचार करा, आपलं थोडंसं इमॅजिनेशन फिरवा तिकडं मागे, तर ई नावाचं इकडं मागच्या बाजूला ई नावाचा सरफेस असेल. टोटल किती 5 सरफेस हे झाले. त्याच्यानंतर आता बघा ईच्या नंतर हे बघा एफ, हे जी, हे एच, परत हे आय, परत हे जे है ना, हे झालेलं आहे. हे के, एल, परत हे एम, एन, सॉरी इथं आपण एक विसरलो की हा इथला है ना, जसा इकडे एक सरफेस आहे तसा इकडे पण एक सरफेस आहे की, हे बघा हे असं गडबड होते. जे नंतर इथला के इथं आहे बघा, इथं के कुठला, इथे बघा इमेजिन करा, के इथं आहे, हा जो आहे ना इकडचा सरफेस के. ठीक आहे. याच्यानंतर एल, इकडं एम, इकडं एन, आणि इकडचा जो सरफेस आहे तो ओ, हा पी, आणि हा ऑलरेडी झालेला आहे. ठीक आहे ना. हा जो आहे ना याला आपण बीमध्ये हे केलेलं आहे. तर टोटल बघा पी म्हणजे कुठल्या प्लेसला येतो पी येतो आहे 16 प्लेसला. तर याचे टोटल सरफेस किती झाले 16. ठीक आहे. अशा प्रकारचं हे आहे. चला नेक्स्ट बघूया. आता याच्यामध्ये सोपं दिलेलं बघा 72मध्ये की आपण मिररमध्ये जर ह्या 4पैकी कुठली इमेज जर आपण बघितली तर अनचेंज म्हणजे कुठली राहणार आहे, चेंज नाही होणार ती मिरर इमेज. तर याचा आन्सर हे 1 आहे. कारण याला तुम्ही मिररमध्ये बघितलं तर 808च दिसणार आहे. बाकीच्या तुम्ही जे बघितलं ना तर हे मिररमध्ये अशा दिसणार नाही. ठीक आहे ना, उलटे होऊन जातात ना, है ना. हा 6 असा होऊन जाणार. ठीक आहे ना. हा 880 आहे ना, इकडे जर मिरर लावलं तर 088 होऊन जाणार. ठीक आहे ना. हा काय होणार, हे ठीक आहे 88 सारखे दिसणार आहे पण 5 असा होऊन जाणार आहे, है ना, उलटा. ठीक आहे. तर आणि इथं पण है ना हे इकडं ॲक्च्युली मिररमध्ये बघाल तर हे असं होऊन जाणार 608 अशा प्रकारचं. म्हणजे याचं हे करेक्ट आहे. हे इथं बघा, इथं मिरर जरी आपण लावला, या साईडला मिरर लावतात ना, तर इथं मिरर लावला तर हे 8 असा दिसेल, त्याच्यानंतर हा 0 दिसेल आणि हा 8 इकडे दिसेल. समजलं का. मिररला ना इथे जवळ ही वाली इमेज इकडे, ही इथे हे 0 इथे येतो आणि हा इकडे येतो. असं लक्षात ठेवा. तर हीच इमेज जी आहे ती एकसारखी दिसेल. ठीक आहे. चला आता पुढचा क्वेश्चन बघू आपण. वेळ भरपूर होतो आहे, किती चला 50 मिनिट झाले. चला आज हे पूर्ण कंप्लीट करायचे आपल्याला 75 पर्यंत. किती झाले आता 72 झाले, बस 3च राहिले. चला नेक्स्ट बघू. इथे पण आपल्याला बघा काय दिलेलं आहे की आयडेंटिफाय द मिरर इमेज ऑफ द क्वेश्चन फिगर अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथं मिरर बघायचे आहेत. आता तसं आपण बघितलं ना, आता तुम्हाला सांगितलं की इथे जर मिरर लावला ना तर ही जी फिगर आहे ना एकदम इथे जवळ येणार है ना, ही इथे जवळ येणार. आणि इकडची जी फिगर आहे जी लेफ्ट एक्स्ट्रीम लेफ्ट जी आहे ना, ते इकडं एक्स्ट्रीम राईटला येणार. ठीक आहे ना. तर इथं तुम्हाला असं एक ॲरो जे आहे असं खाली असं दिसणार. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं हे असं होणार इथं. आणि हा जो ॲरो आहे तो असा दिसणार. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून तुमचं काय होणार आहे, हा जो आहे हा असं. याच्यामधली कुठली फिगर मॅच व्हायला लागली बघा. हे बघा सगळ्यात पहिले तर काय करायचं, हे बघा ही तर नाहीच आहे, 3rd नंबर नाही आहे. कारण हे जे आहे ना इथं असायला पाहिजे. 4th पण नाही आहे कारण इथं जे ट्रायंगल आहे उलटं झालं आहे, हे पण चुकीचं आहे. या 2पैकी एक आहे. आता या 2पैकी एक कुठली असणार आहे तर बघा, हा जो ॲरो आहे ना पहिल्या याच्यामध्ये उलटा दिलेला आहे, इकडच्या बाजूला वरच्या साईडला चालला आहे. आपला ॲरो खाली चालला आहे, तो खालचा ॲरो हावाला. हे 2nd नंबरची फिगर आहे. हां ठीक आहे. बघा जरा व्यवस्थित बघा, 2nd नंबरच येतो आहे. चला नेक्स्ट बघा. 74 आणि 75मध्ये वॉटर इमेज दिलेला आहे. वॉटर इमेज एकदम बघा कसं असते माहिती आहे का, हे जे आहे ना बिलकुल सेम असं हे उलटं होऊन जाते बघा, हे असं असं. ठीक आहे ना. हे कसं होणार आहे, हे बघा, हे सॉरी आर असं, के असं, आर असं आणि पी असं होणार आहे.
कुठलं दिसतंय असं? मला तर थर्ड दिसायला लागलं आहे. ठीक आहे, हे इमेजिन करावं लागेल तुम्हाला की पाण्यामध्ये हे कसं दिसेल. हां, पाण्याच्या जवळ आपण जर हे KRP ठेवले असे 3 लेटर मोठे मोठे. आजकाल तुम्ही बघत असाल की बऱ्याचशा ठिकाणी असं कंपनीचे नाव वगैरे वगैरे नाही का असे मोठे मोठे बनवतात. तर थोडंसं इमेजिन करा की पाण्याजवळ ठेवलं तर कसं दिसेल, आहे की नाही. त्याचा आन्सर मला वाटतो थर्ड येतो 74चा. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा आता 75. याला पण आता बघा कसं दिसेल. हा जो शेप आहे ना, हा हे असा टाईपचा होणार. ठीक आहे ना. ही जी आई आहे ना, ही पण अशीच राहणार. ठीक आहे, एका साईडला असं डार्क, एका साईडला हे असं, आणि हे सगळे डॉट असे. ठीक आहे, आणि हा जो आहे ना, हा असा. अशी फिगर कुठली दिसते? सॉरी, इकडे नाही आहे. हे इकडे येणार ना, इकडे असं येणार. ठीक आहे ना. अशा टाईपची फिगर कुठली दिसते? तर इथे बघा डॉट पहिले 1 2 3 4 डॉट आहे. इथे पण 4, इथे पण 4, इथे 3 आहे. ठीक आहे ना. आता याच्यानंतर ही तर सेम टू सेमच दिसते, आहे की नाही. ही आणि फक्त याच्यामध्ये हे त्याचं जे डोळ्यासारखं जे आहे ते चुकीचं आहे. सेम जरी असली तरी पण हे पण नसणार आहे. ह्या दोनपैकी एक असणार आहे. ठीक आहे. तर इथे बघा आता इथे इथे हे चेंज झालेलं आहे. ठीक आहे ना. तर ही पण नाही आहे. याची फिगर याची फर्स्ट नंबरची. तर तो आन्सर नंबर 1 याचा आन्सर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला 2023चा जो इंटेलिजंट टेस्टचा पेपर आहे तो आपला पूर्ण सॉल्व झालेला आहे. ठीक आहे ना. आता आपण पुढचा जो आहे 24चा एक करूया बस. त्याच्यानंतर बाकीची तुम्ही प्रॅक्टिस करा. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही, माझ्याकडे पण तेवढा वेळ नाही राहिला. आता सगळे इंटेलिजंटचे सगळे क्वेश्चन नाही घेता येणार मला. ठीक आहे. आता आपण बघूया नंतर. मी नेक्स्ट इयरचं जे सिलेबस आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण कव्हर करणार आहे. ठीक आहे ना. यावर्षी काय झालं की मी खूप उशिरा चालू केलेले व्हिडिओज अपलोड करणे, म्हणजे व्हिडिओज तयार करणे. ठीक आहे ना. तर पुढच्या वर्षीपासून जरा मी लवकर करून सगळंच कव्हर करायचा प्रयत्न करेल. कारण इंटेलिजंट टेस्ट खरंच अवघड आहे. मला तर मॅथ्सपेक्षा अवघड वाटते. ठीक आहे. तर पण कसं आहे, सध्या आता तेवढा वेळच नाही राहिला. किती दिवस राहिले आता एक्झामला? आजची किती 29 आहे, म्हणजे 30 आणि 9 10 दिवस राहिले आता, है ना. त्या 10 दिवसात ते सगळं काही कव्हर होणार नाही आहे. जेवढं जमते ना तेवढं इंटेलिजंट टेस्टची तुम्ही प्रॅक्टिस करा. मॅथ्सची भरपूर प्रॅक्टिस करून घ्या. ठीक आहे ना. इंग्लिश, मराठी आणि मॅथ्समध्येच मार्क कव्हर करून टाका. इंटेलिजंट टेस्ट जे सोपे आहेत ते करून घ्यायचे. बाकी जे खूप टफ आहे ना सोडून द्यायचे. ठीक आहे. चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.